ओके, कालची व्हायरल न्यूज बिरुदेव सिद्धप्पा डोने, बरोबर, जिल्हा कोल्हापूर, तालुका कागल आणि गावाचं नाव काहीतरी आहे छोटंसं. तर असा छोट्याशा गावात राहणारा एक मेंढपाळ करणारा तरुण, ओके, मेंढपाळ करणारा तरुण भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात अवघड परीक्षा UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ही UPSC नावाची अत्यंत अवघड आणि मानाची समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन IPS बनलेला आहे. IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस, ज्याचं सर्वात छोटं पद म्हणजे DYSP असते किंवा SP. SP म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस. सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे जिल्ह्याचा पोलिसांचा बॉस. बिरुदेवच्या आयुष्यातली एक छोटीशी घटना आहे. UPSCचा अभ्यास करण्यासाठी बिरुदेव पुण्यामध्ये राहतो. तिथे एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो. परीक्षेची तयारी करत असताना एक दिवस बिरुदेवचा मोबाईल हरवला आणि त्याची तक्रार देण्यासाठी बिरुदेव पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांनी बिरुदेवची तक्रार नोंदवून घेतली नाही, टाळाटाळ केली, त्याला उलटसुलट उत्तरं दिली आणि त्याला तिथून पळवून लावण्यात आलं. कुणाला? बिरुदेव. तोच बिरुदेव अभ्यास करून त्या पोलीस ठाण्याचा नाही, त्या तालुक्याचा नाही, तर त्या जिल्ह्याचा बॉस झाला पोलिसाचा. अशी एखाद्या कथानकाला, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा कालच्या दिवसात घडली. काल दिवसभर स्टेटसला, परत रील्समध्ये, मीम्समध्ये, ओके, आणखी कुठं असतं, सगळीकडे काल एकच चर्चा इथून तिथून. कोण म्हणा? बिरुदेव डोने आडनाव आहे त्यांचा. मेंढपाळ करणारा युवक. विशेष म्हणजे त्याचं सिलेक्शन झालं, त्याचा 551 नंबर आला, ओके, आणि त्याला IPSची जागा मिळणार हे जेव्हा नक्की झालं तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला फोन करून सांगितला. ही गुड न्यूज देण्यासाठी त्याला सहज प्रश्न विचारला की तू कुठं आहेस? त्याने उत्तर दिलं की मी मेंढ्या कातरायला चाललो. म्हणजे बघा, आणि ते विशेष म्हणजे व्हायरल. काल त्याचा सत्कार झाला. त्याच्या एका म्हणजे उजव्या काहीतरी खांद्यावर ती घोंगडी टाकलेली आहे, फुलांचे एवढे सारे हार, ओके, ते पिवळ्या रंगाचे काय म्हणतो आपण त्याला, भंडारा लावलेला, त्याच्यावर तो तिलक आहे, आणि त्यानं हातामध्ये विशेष म्हणजे ते एक मेंढीचं कोकरू घेतलेलं. म्हणजे बघा ना, एवढ्या मोठ्या पदाचा तुम्हाला सत्कार होलाला आहे, तर म्हणजे आपण त्या ठिकाणी असतो तर आपण कदाचित विचार केला असतो आणि त्या मेंढीच्या पिलाला असं दूर सारला असतो. जर जवळ आला, हे सरक माझ्या फोटोमध्ये येऊन, बिकॉज आय एम IPS नाव. आता मी कोण झालोय? IPS. आणि माझ्या फोटोमध्ये असले चिल्लर मेंढ्या शेळ्या नको रे बा, सरक बाजूला म्हणून. पण म्हणजे माणसाचं काय म्हणतो आपण त्याला, साधी राहणी, उच्च विचार, किंवा डाऊन टू अर्थ, किंवा नम्रता, किंवा आपण कितीही कोणत्याही पदाला गेलो तरी आपली भूमी, आपलं अस्तित्व न विसरणारी माणसं किती साधी असतात बघा. जसं लहान मुलाला काकेत घेतो ना आपण, तसं त्यानं त्या छोट्याशा एका कोकराला घेऊन तो फोटो काढला. तोच फोटो पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होतो. हे माहिती होतं त्याला की तो फोटो व्हायरल होणार आहे म्हणून, पण त्याने त्याची काळजी केली नाही किंवा त्याची तसदी घेतली नाही. तर काही माणसं अशी असतात. काल बिरुदेवची कथा वाचली, ऐकली कांगणे सरकडून वगैरे 2-3 लोकांकडून, खरंच भारी वाटलं. ओके, आता काय आमचं वय नाही आहे, आमचं झालेलं आहे, पण तुमच्यासाठी खरंच ती प्रेरणादायी घटना आहे. ह्याच्यानंतर मोबाईलवर ते रील्स आणि मीम्स बघण्यापेक्षा बिरुदेव डोने म्हणून सर्च करा आणि तुम्हाला त्यांची हिस्ट्री येईल, त्यांची माहिती येईल
की एका मेंढपाळाचा मुलगा हो, एकदम ग्रामीण भागामध्ये खेड्यातला पोरगा आज IPS झाला, एक नंबर. असो, धन्यवाद. तर कालचा दिवस बिरुदेवच्या नावे होता, आजचा दिवस आपल्या नावे आहे. हिज फर्स्ट फ्लाईट नावाचा एक लेसन आपण पेज नंबर 30 सुरू केलतो काल. त्याच्याविषयीचे काही क्वेश्चन्स होते ते विचारलो तर आपण, राईट रॉंग. कंप्लीट द फॉलोइंग टेबलमध्ये आपल्याला ॲडम्स, मिनिंग्स आणि युअर ओन सेंटेन्सेस ही एक ॲक्टिव्हिटी आहे. उद्या येताना म्हणजे सोमवारी येताना ही ॲक्टिव्हिटी करून या, ठीक आहे. तसंच दुसरं फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल्स आणि कलर्स हे पण दिलेले आहेत, त्याचा पण आपण वाक्यात उपयोग करूया. पेज नंबर 31 वर हिज फर्स्ट फ्लाईट नावाचं लेसन सुरू करूयात. वाचायचं आपण. शाल वी रीड? येस, नो? से येस. पेज नंबर 31 उघडा. एक लेसन आपण मी म्हणजे स्किप केलाय, घेतलो नाही. त्या लेसनचं नाव आहे कोणतं? बिस्मार्क. बिस्मार्क हा रशियामधला तो कोणतरी होता आहे ना. आपल्या लेसनचं नाव बिस्मार्क नाही आहे, बी स्मार्ट असं आहे. ओके, तर बी स्मार्ट नावाचं लेसन स्किप ह्यासाठी केलं आहे की पावसाळ्यात शिकूया. थोडं ओलं ओलं राहते सगळीकडे आणि ते अधिक लक्षात येईल. आता थोडंसं वृक्ष आहे, सध्या उन्हाळा ऋतू आहे ना, त्यामुळं वृक्ष आहे सगळं वाळलेलं, त्याच्यामुळे ती लेसन बी कडक, वातावरण बी कडक, सगळं कडक होऊन जाईल. म्हणून म्हटलं ते लेसन नंतर घेऊ. ही एक खूप सुंदर कथा आहे. या कथेचा आपल्या आयुष्यामध्ये ना लय मोठा अर्थ आहे. म्हणून पाठ्यपुस्तक मंडळानं हा लेसन आपल्या पुस्तकात, वसुबाई पुस्तकात, शिवाबाई पुस्तकात छापलेला म्हणा. सगळेजण म्हणा आहे, म्हणा ए, म्हणा बी, म्हणा वा. याचा बीचा आवाज बोल निघाला आहे का. टफ कॉम्पिटिशन. इकडे गेला की तुम्ही का इकडेच आहो? ओ माय गॉड. चला मग काय हरकत नाही, वाचूयात. शाल वी रीड? एक तसलं काही नाही, मीच वाचतो फक्त. द यंग सीगुल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज 2 brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became म्हणा अफारूड, अफाराड, काहीतरी म्हणा सर्वजण म्हणा ए, म्हणा बी, म्हणा बरोबर म्हण लागू. सो अफ्रेड 2-3 शब्द आलेले आहेत जे आपल्या परिचित नाही आहेत. कारण का? हे शब्द डोंगर, कडा त्याच्याशी निगडीत आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती नाही आहे. पहिला शब्द आला लेज, LEDGE, ज्याचा अर्थ आहे अ नॅरो हॉरिझॉन्टल सेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम द वॉल हिअर अ क्लिफ. क्लिफ या शब्दाचा अर्थ होतो कडा. कडा किंवा काठ माहिती आहे का तुम्हाला? नाही. डोंगराला असते बघा, डोंगराचं काठ माहिती आहे, डोंगराची कडा माहिती आहे. ओके, त्याच्या खाली असं स्टिप डोंगर असतो आणि त्याच्यावर थोडासा इथं सपाट भाग असतो, दॅट इज कॉल्ड अ कडा. ओके, तर अशा ह्या डोंगर काठावर, कडेवर काय होतं? अलोन म्हणजे एकटं, एक यंग म्हणजे पिलू, आणि सीगुल या शब्दाचा अर्थ होतो एक समुद्री पक्षी आहे, ज्याला मराठीमध्ये सीगुलचं मराठीत अर्थ, त्या समुद्री पक्षाला आपण काय म्हणतो? नाही, अभोळी नावाचा पक्षी आहे. अभोळी आपल्याकडे आढळत नाही कारण हा समुद्री पक्षी आहे. आपल्याकडे समुद्र आहे का? आहे ना, उगिलेवाडीला. उगिलेवाडीला का आहे मग? हा, तळ आहे का? आणि सावरगावला का आहे मग? अच्छा, नदी वेगळी आणि तळ वेगळं का? आणि समुद्र अच्छा त्याच्यापेक्षा वेगळा असतो. आणि महासागर त्याच्यापेक्षा वेगळा असतो ना? नाही, उपसागर त्याच्यापेक्षा वेगळा असतो. हे सगळे पाण्याचे साठे आहेत. ओके, हे सगळे वॉटर बॉडीज आहेत, पण त्यांना वेगवेगळे नाव आहेत कारण त्यांच्या फीचर्समुळे. नदीचं फीचर वेगळं असतं. व्हॉट इज द फीचर ऑफ रिव्हर? इट फ्लोज. राईट रॉंग?
इट हॅज वॉटर अँड इट फ्लोज. तळ किंवा लेक, LAKE लेक म्हणजे काय? मुलगी नाही. LAKE लेक म्हणजे काय बाबू? LAKE लेक म्हणजे काय? तळे, सरोवर. लेक सांगा, स्पेलिंग सांगा. लेक म्हणजे काय? व्हॉट इज द फीचर ऑफ लेक? लेक हॅज नो फ्लोईंग वॉटर. ओके, इट हॅज नो फ्लोईंग वॉटर. त्याचं पाणी वाहत नाही. इट इज अ स्टॉक ऑफ वॉटर. एक स्टॉक असतो. बोरवेल म्हणजे वेगळं बघा. बोरवेल म्हणजे तळं नाही. विहीर म्हणजे पण तळं नाही. वेल हॅज अ व्हेरी डिफरंट फीचर दॅन द लेक. गेटिंग नॉट गेटिंग? से येस नो. से लाउडली. से ये. बी से. हाँ, बढ़ गया आवाज. So come to the point. Here is a different word, another one, that is the brink. What does mean brink? That is the edge of the steep place. याचे स्टीप म्हणजे उताराचा प्लेस असतं ना, त्याला एक कडा असते, काठ. त्या स्पेशली काठला एक शब्द आहे, त्याचं नाव आहे ब्रिंक. यंग म्हणजे छोटस, आणि सीगुल म्हणजे आभोळी पक्षीचं छोटस पिल्लू आहे. छोट्याशा पिलाची एक कथा आहे. दिस इज अ स्टोरी ऑफ अ यंग सीगुल. दिस इज अ स्टोरी ऑफ अ यंग सीगुल. येस नो? यंग सीगुल, एक छोट्याशा पिलाची कथा आहे. फॅनमुळे माझा आवाज पलीकडे जायला गेलाय का म्हणतो शिवाय. असं बोललेलं की फॅन असं माझ्या शब्दाला खाली दाबलेलं का म्हणतो पर्रकून. इथंच आपटवलेल्यासारखं वाढलेलं शब्द. पाठीमागे ऐकायला येऊ ना. नसेल तर मला तिकडं नाही तर इकडं थांबावं लागेल, नाहीतर असं फॅनला असं वाकड करून बोलावं लागेल, म्हणजे पलीकडे जाईल सगळं. एवढ्या आवडीनं पंखा बसवलाय तुम्हाला. ओके. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी stretched down beneath, and it has such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away, he failed to muster up courage to take the plunge which appeared to him so desperate. His father and mother had come round, calling him shrilly upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. He could not. Now we got the two words, that is the ledge and brink. This is the great sea. Sea कळाला असेल सगळ्यांना. Yes, no? मुठमध्ये नाहीच काय टेन्शन मध्ये काय झालं? आईनं भांडे घासायला सांगितलं सकाळी म्हणून टेन्शन आलं नाही का? दुसरं काही आहे का? चलो चलते हैं आगे हम लोग. दिस इज मना. दिस इज and sea has a border. Sea has a border. तिला एक बॉर्डर असते समुद्राला, नदीला, प्रत्येकाला. जर हे बॉर्डर सँडी असेल, सँडी म्हणजे वाळूचं, देन इट इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात? सँडवाला जर किनारा असेल त्याला काय म्हणतात? म्हणा
कुठल्या बारीक आवाजात? समुद्राच्या किनाऱ्यावर, ज्या किनाऱ्यावर बारीक 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 वाळू असते आणि लाटा येतात, लोक तिथे खेळायला जातात, त्याला म्हणतात म्हणा मोठ्याने. इथे बीच नाही आहे, इट हॅज नो बीच. याला डायरेक्ट काय आहे, कडा आहे, ओके, क्लिफ आहे. आणि त्या एका क्लिफवर काय, इथे एक छोटस होल आहे आणि त्या होल मध्ये एक छोटासा सीगुल. रे बघा, महान चित्रकाराची उंची झालाय. सेफ्टी काढाऊन लो. एनीवे, इसकी आंख कहाँ चली गई? झालाय का पक्षात छोटं पिल्लू झालंय का? अब तो कोई न रोकेगा. फ्लाइंग वाला है, उड़ रहा है, ऊपर से एंगल है इसका. यस नो? हे तर आले का नाही? असं फ्लाय करत आहे नाही. येस नो? कोण आहे ते नो म्हणाले? हा, इज इट ओके नाउ? बघा, चिमनी नहीं, मच्छी है वो. कुछ भी बोले जा रहे हैं. कसं असतं, महान चित्रकाराच्या कला सहजासहजी लोकांच्या लक्षात येते, सामान्य लोकांच्या लक्षात येते. ही कला समजण्यासाठी तशाच प्रकारची शक्ती लागते, काही लोकांमध्ये नसते. त्यामुळे ती महान कलाकृती समजू शकत नाही. पण तुमच्या हसण्याचा अर्थ मी समजलो, काय हरकत नाही. कम टू द पॉइंट, हिअर वी आर डिस्कसिंग अबाउट द सी अँड द क्लिफ. त्या क्लिफवर, ह्या कडेवर इथे एक छोटस काय आहे, बीळ आहे. त्या बिळामध्ये एक छोटस पिलू राहतं. त्या पिलाचे 2 भाऊ आणि 1 बहीण फ्लाय करून उडून गेले. दे आर फ्लाइंग. दुसरे एक आहेत मदर. इसे तो कोई नकार नहीं सकता. These are birds. Yes, no? हे 2 ब्रदर होते, 1 सिस्टर होती. हे मदर, फादर, आणि हे 2 ब्रदर आणि ही सिस्टर. ओके, so all were flying, but this young seagull was not flying. Why he was not flying? Because he was afraid of flying. Afraid म्हणजे काय? afraid म्हणजे